ओके टीम ऍड केली का चेक करून घे नाही प्लीज. विक्रम विक्रम पाटील डॉक्टर विक्रम पाटील डॉक्टर विक्रम पाटील एक तुमची झाली ऍड झाली ना टीम सर. टीम चेंज काय नाही आहे ना. लेंगे लेंगे तो आएंगे तभी बुला लेंगे बट अगर टीम ही एडेड नहीं है तो पहले से बता. कलमोली का हुआ तेरा वो भी हो गया अगले मैच का प्लेयर्स रेडी है लेंगे उनका जाते हुए बोल देंगे काढू का 2 मिनिटं हॅलो मॅचला सुरुवात झाली ऑलरेडी आणि थर्ड मॅच आपल्या भेटीला येते ऐरोली सुपर किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध पनवेल वॉरियर्स. ऐरोली सुपर किंग्स ASK are won the toss and they have to decide it bat first. या मॅच वरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा रिझल्ट आपण एकच पाहिलाय की टॉस जिंकणाऱ्या प्रत्येक टीमने पहिल्यांदा बॅटिंग घेतली आहे आणि दोन्ही मॅच मध्ये धावा चेस झालेल्या आहेत. इथे देखील ऑप्शनच्या बाहेरचा जाणारा बॉल सोडून दिला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 रन्स स्कोरबोर्ड वरती फक्त पाहायला मिळतात. ऐरोली सुपर किंग्स टीमच्या खात्यावरती श्रीनिवास माने यांनी पहिली ओव्हर हाताळली. त्यामध्ये फक्त 2 रन खर्च केले. विकेट्स मिळालेली नाहीये परंतु 2च रन पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. सेकंड ओव्हर मध्ये सचिन मोकल आलेत बॉलिंग साठी. स्ट्रायकिंग एंड वरती अंकुश यादव. हा बॉल पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर वळवला जातोय आणि पहिला बॉल डॉट. डॉक्टर सचिन मोकल सर. इथे देखील पहा ऑन साइडला पुल करायचा होता. बॉल बॅटचा संपर्कच होत नाहीये त्यामुळे कदाचित अडचणी वाढल्यात. अंकुश यादव बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यांनी बॉल फेस केले 3, फक्त एकच रन त्यांच्या बॅट मधून आली आहे. हा देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल सर्कल मध्ये थांबतोय तोपर्यंत एक सिंगल रन इथे देखील कंप्लीट केली जाते आणि या सिंगल रनच्या बरोबरीने टीम ची टोटल जाऊन पोहोचले 3 वरती. 3 फॉर नो लॉस. ऑन साइडला चांगला फटका आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली. येस विकेट डाऊन. फर्स्ट विकेट गॉन. बॅटिंग करताना पहिला धक्का लागलाय तो ऐरोली सुपर किंग्सच्या टीमला. बॅट्समन इथून मात्र बाद झाला. अर्थात स्वप्नील पाटील बॅक टू द डगआउट. प्रतीकने पकडलाय झेल. खूप चांगला झेल त्या ठिकाणी मात्र कॅरी केला. डॉक्टर सचिन मोकल यांना पहिली विकेट मिळाली आहे. नवीन बॅट्समन अमित मांगले आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर अमित मांगले सर. चला स्टार्ट करा मॅच प्लीज. जास्त वेळ घेऊ नका आपण. सातत्याने मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की 20 मिनिटांमध्ये तुमच्या 4 ओव्हर पूर्ण झाल्याच पाहिजे. 5व्या ओव्हरला ऑलरेडी सुरुवात झालेली पाहिजे. ओ याही वेळेस मात्र पहा वेट अँड वॉच ची भूमिका मैदानामध्ये पाहायला मिळाली. 1 रनचा कॉल दुसऱ्या रन मध्ये कन्वर्ट झालाय. थ्रो थोडासा चुकीचा आला त्यामुळे 2 धावा घेण्यासाठी वेळ मिळालाय. 2 मिळतील. टीमची टोटल
या दोनच्या मदतीने जाऊन पोहोचले 5 वरती या ओव्हरचा. आता बॉल बाकी आहे तो लास्ट एक बॉल. डॉक्टर सचिन मोकल सर तयार. ओव्हर द विकेट. हाही बॉल पायावरती टाकलाय बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग होणारा बॉल. डॉट आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 5 रन आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतील. 5 रन आतापर्यंत. याच दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय देवीदास काटाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास काटाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याने या संपूर्ण जनतेचं रक्षण ज्यांचं कर्तव्य ते मानतात ते महाराष्ट्र पोलीस दल अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय आदरणीय देवीदास काटाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आयसीटी कठाळे साहेब शॉर्ट बॉल होता आणि या ठिकाणी लगेचच फेलिसिटेशन या ठिकाणी आपण पाहू शकताय. कार्यक्रमाचे चीफ ऍडवायझर डॉक्टर अमित लंगोटे सर आणि त्यांच्या समवेत नागेश शिंदेकर सर या ठिकाणी वॉर्म वेलकम करताना आपल्याला दिसून येत आहेत. नागेश कठाळे सर खूप खूप मनापासून आपले आभारी आहोत. आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपापल्या क्षेत्रामध्ये खर तर परिपक्व परिपूर्ण अभ्यास करून आपल्या जीवनाची सुरुवात आणि शेवट त्याच क्षेत्रामध्ये मांडणारे आमचे हे दोन्ही वेगवेगळे क्षेत्र आहेत. एका बाजूला आपण पाहतो संपूर्ण रुग्णांची काळजी घेणारे आमचे डॉक्टर्स, तर दुसऱ्या बाजूला जनतेची काळजी घेणारे आमचे पोलीस बांधव. मॅचकडे जाऊया. कडक शॉट परंतु पाहू शकतो लॉंग ऑन मध्ये आणखीन एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद स्ट्रायकिंग एंड वरती असलेले बॅट्समन अमित मांगले सर बॅक टू द डगआउट. सचिन ना कौन है स्ट्राइक पे अभी न्यू बैट्समैन कौन है माधव हाँ मैंने कहा है Yes, 10 runs, 10 on the board. 10 for 2. High ball soft and ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट चा फटका. या ठिकाणी 2 रनचा प्रयत्न होतोय. 2 मिळतील. थ्रो चुकीचा होता त्यामुळे 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. 2 धावा आल्यात आणि या 2 रनच्या मदतीने टीमची टोटल झाली 12. चौथ्या ओव्हरला ऑलरेडी सुरुवात झाली आणि चौथ्या ओव्हर मध्ये डॉक्टर किरण सत्वे सर आपल्याला पाहायला मिळतील. सातवे ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. बॉल असं वाटलं होतं काही अंशतः बाहेर निघेल परंतु बॉल बरोबर रिटर्न क्रीजच्या आतमधून चाललाय आणि हा डॉट बॉल. 2 बॉल आतापर्यंत झाले चौथ्या ओव्हर मधील. पुन्हा एकदा सॉफ्ट आणि ऑन साइडला खेळलेत. ड्राईव्हचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत मोठे फटके येत नाहीयेत त्यामुळे कदाचित या मॅचचा जो रोमांचकपणा आहे तो मात्र थोडासा थंडावलेला दिसतोय. पाहायचे येणारे अजूनही जे उर्वरित 9 बॉल बाकी आहेत त्यामध्ये काही स्ट्रोक मोठे येतील का? सर्वांसमोर प्रश्नचिन्ह अजूनही आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व दिग्गज व्यक्ती आज या व्यासपीठावरती आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने मैदानावरती आज
थोडासा वेळ या संपूर्ण कामातून उसासा घेत या क्रिकेट खेळाचा आनंद लुटतायत. वर्षातून हे 3 दिवस खरं तर डॉक्टर्स लोकांचे क्रिकेट या खेळासाठी राखीव आहेत असं आम्ही म्हणू. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला हुक करायचा होता. ओव्हर द बॅटर्स हेड बॉल निघून गेला विकेट किपरच्या मागे. थर्ड मॅनला फिल्डर आहेत. काय नेमकं घडले पाहूया. अंपायर सांगतायत 1 रन इथे मात्र मिळाली. इथे देखील बॅटची एज लागली. बॉल चालला थर्ड मॅनला. फिल्डर त्या ठिकाणी मात्र आहेत. एक सिंगल रन आणखीन जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. अजूनही लास्ट बॉल येणं बाकी आहे. 15 रन आतापर्यंत झालेत. 15 फॉर 2. ही ओव्हर संपल्यानंतर लगेच पाण्याच्या बॉटल्स मैदानामध्ये द्या. थोडासा थकवा जाणवतो खेळाडूंना, कारण दुपारचं ऊन आता सुरू झाले. पुन्हा एकदा बॉल कॅप मध्ये खेळलेत. मिड विकेटला 2 फिल्डर बॉल वरती आलेले, परंतु त्यांच्या मधून बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पहिले 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 19 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 19 रन अब तक बन चुके हैं. 2 विकेट्स गबाय. चला पाणी न्या मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम नकोय सांगितले ना. नाही, कारण दुपारची वेळ आहे. बरोबर आहे. कारण प्रत्येकाला थकवा जाणवतो आणि कदाचित रिटायर्ड आउट होतात का. आउट हुआ ना. कोण हुआ? कोण झाला सर? डॉक्टर अमित शिंगारे ऑन टू द बॉलिंग मार्क. शेवटची ओव्हर सध्या ते हाताळतायत. पहिलाच बॉल अगदी सिम्पली स्वीट डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ हाताने अगदी सरळ, कोणत्याही प्रकारची व्हेरिएशन्स या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. सिम्पली डिलिव्हर्ड झालेला बॉल होता. 5व्या ओव्हरला या ठिकाणी मात्र झाली सुरुवात. हा देखील बॉल ऑन साइडला खेळायचा होता आणि आजच्या दिवसातील 4थी मॅच आपल्या भेटीला येते. करंजाडे वॉरियर्स आणि खांदा कॉलनी सुपर किंग्स. कळंबोली कळंबोली वॉरियर्स, करंजाडे वॉरियर्स. करंजाडे आणि कळंबोली टॉस साठी रेडी राहायचं आपण. बॉल तयार. हाही बॉल लेग स्टंपच्या बाहेरून नाही, बरोबर स्टंपच्या वरून पास होत चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. 5 ओव्हर मध्ये कदाचित टॉस जिंकलेला ऐरोली सुपर किंग्स टीमने आणि टॉस जिंकून जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो थोडासा फसल्यासारखा दिसतोय. कारण 5 ओव्हरची मॅच आपण खेळतोय आणि बॉल पेक्षा धावा जास्त होत नाहीयेत, हे मात्र फार मोठं दुर्भाग्य आहे. 20 रन आतापर्यंत झालेले आहेत. बॉल झाले 4. 3 बॉल आतापर्यंत पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला हुक केलाय. स्क्वेअर लेग कडे बॉल जाईल. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण केली आहे. 2 रनचा प्रयत्न. फिल्डरच्या वरून बॉल सुटलाय. त्या ठिकाणी फिल्डरची तारांबळ उडाली अक्षरशः. तोपर्यंत 2-3 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. बॉल साठी चाचपडताना पाहायला मिळाले.
बॉल हातात भेटत नव्हता. पहिल्यांदा बॉल फिल्डरच्या वरून निघून गेला असं वाटलं होतं. सहजतेने बॉल पिक करतील, परंतु त्यानंतर बरीचशी त्या ठिकाणी दमछाक पाहायला मिळाली बाउंड्री लाईन वरती. फायनली 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 4 बॉल आतापर्यंत झाले. 23 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 3 विकेट्स गमावलेत बॅटिंग करताना ASK ऐरोली सुपर किंग्स या टीमने. इथे देखील बॅटची एज आणि बॉल मागे चालला. विकेट किपर थ्रो करतोय. डायरेक्ट हिट. काय घडले पाहूया. नॉट आउट सांगितलं अंपायरने, परंतु 2 धावा लगेच घेण्यासाठी वेळ मिळालाय. तिसऱ्या रनचा प्रयत्न, पुन्हा वरती थ्रो, आणखीन तिसरी रन आणि कदाचित चौथीसाठी देखील ट्राय झाला असता. 22 कॉल फ्रॉम अंपायर आणि चेक करण्याची मागणी या ठिकाणी मात्र होते. येस, बॅटिंग टीम रिव्ह्यू. रन आउट साठी हा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं काय घडले पाहूया. थर्ड अंपायर येतील आमच्या टेक्निकल रूम मध्ये. WTC ची टेक्निकल टीम शहानिशा करते. करंजाडे वॉरियर्स आणि कळंबोली वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स कृपया टॉस साठी रेडी राहायचे. नॉट आउट. लास्ट बॉल. 22च्या 3 रन इथे खात्यामध्ये ऍड होतील. 26 शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल या मॅच मध्ये. या 2 बॉलवरती एकूण 6 धावा आल्यात. 1 षटकार आला आपण म्हणू शकतो. एक लास्ट बॉल. उचलून खेळलेत बॉल. जास्त वरती गेला. फिल्टर बॉलच्या खाली. पुढील मॅच करंजाडे वॉरियर्स वर्सेस कलंबोली वॉरियर्स यांच्या टॉस साठी आपण टॉस का बॉक्स साठी टॉस का बॉक्स मध्ये या. सिनियर PI डॉक्टर सन्माननीय देवीदास काटले साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. करंजाडे वॉरियर्स आणि कळंबोली वॉरियर्सच्या कॅप्टन्सना विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस साठी यावं. या सर. हे आमची सगळं पूर्ण स्पॉन्सर्सची लिस्ट आहे, वेगवेगळे हॉस्पिटल्स वगैरे. हे काय रे? मॅचेस नाही खेळू शकत ना मी, स्पेक्स गेला माझा. अरे अच्छा. एक दुसरा नाही घरी घरी आता घरी जाऊन परत आणायचं म्हटलं की आता ते पोर्टरवरनं मागून घेऊ नये का त्याला? तो डिलिव्हर करेल ना. संतोष रट्टेला सांगितलंय धोनी म्हणून. हेड्स 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 सर. टेल्स हे हेड्स हेड्स येस. ओके. आणि 10 कॉल कोण करते? क्या? कोण करणार? अरुणेश. हेड्स इट इज. कळंबोली वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे. अरुणेश. आम्ही बॅटिंग घेतोय. थँक्यू व्हेरी मच. सर तुमचं काय मत आहे आता इथे डॉक्टरांच्या टुर्नामेंट्स मध्ये? मला माहित नाही तुम्ही पूर्वी कधी आलात की नाही, पण काय अनुभव वाटतोय? सर्वप्रथम डॉक्टर्स फाउंडेशनने मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी डॉक्टर्स फाउंडेशनचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आज मी पहिल्यांदा असं पाहतोय की डॉक्टरांकडून स्पर्धा भरवलेली आहे. याच्यापूर्वी मी ग्रामीण भागात जास्त ड्युटी केल्यामुळे त्या भागामध्ये मुळातच डॉक्टरांची संख्या मर्यादित असते. या ठिकाणी डॉक्टर्स भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत आहेत. आणि आताच मी सरांशी बोलत होतो, तर या स्पर्धांच्या निमित्ताने सर्वजण लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल त्याच्यातून आपण मैदानावर येतो. जसं आपण सर्वजण लहानपणी मैदानात उतरून सगळेजण खेळायचो मातीमध्ये. म्हणजे जी आपली माती आहे त्या मातीमधून आपण मोठे झालेलो आहे आणि त्या मातीशी परत आपण सर्वजण ही एक नॅचरोपॅथी पण आपण म्हणू शकतो. आपण सगळे डॉक्टर्स आहात, आपल्याला सगळ्यात जास्त माहिती आहे आणि आपण सर्वजण या स्पर्धेच्या निमित्ताने, ही एक स्पर्धा निमित्त आहे की सर्वांना घराबाहेर काढणं आणि सर्वांकडून व्यायाम करून घेणं. ही स्पर्धा ज्यावेळेस अनाऊन्स होते त्याच्यापूर्वी कदाचित त्या त्या भागातील टीम, आता एक ऐरोलीची टीम होती म्हणजे आता खेळत होते त्यामुळे ऐरोलीवरून टीम आली हे लक्षात आलं आणि ही टीम
स्पर्धा अनाऊन्स झाल्यानंतर सर्वसाधारणपणे कोणीही स्पर्धा एकदा अनाऊन्स झाली की प्रॅक्टिसला सुरुवात करतो. त्याच्यामुळं सर्वजण सकाळी लवकर उठायला सुरुवात करतात, मैदानावर जातात, थोडंफार धावतात, कार्डियाक व्यायाम होतो. जे कोणते अजून मेडिकल टर्ममध्ये जे व्यायाम सांगितले आहेत ते सगळे व्यायाम या निमित्ताने होतात. अजून एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे डॉक्टर्स तुमची कोणती असोसिएशन असेल, तर त्या असोसिएशनच्या माध्यमातून कधी एकत्र आलेले नसतात. परंतु आता एवढे सारे डॉक्टर्स या ठिकाणी आहेत. प्रत्येकाचं फील्ड कळतं, सगळ्यांचं शिक्षण कळतं, कुणाची स्पेशालिटी कशामध्ये आहे ते पण या निमित्ताने ओळखी होतात आणि तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत असतात तुमची मेडिकल प्रॅक्टिस, त्यावेळेस तुम्ही समजा तुमच्याकडे ते शिक्षण नसेल, नॉलेज नसेल, तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरला रेफर करू शकता. ही एक चांगली संधी आहे समाजासाठी. डॉक्टर सगळे एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण याच्यासाठी अजून समाजाला पण एक चांगली गोष्ट अशी आहे, की त्यांना चांगले डॉक्टर्स रेफरन्स म्हणून मिळतात. आणि तुम्ही जसं स्वतःच्या हेल्थचा विचार करत आहात या स्पर्धेच्या निमित्ताने, तसंच तुम्ही जी समाजाची हेल्थ आहे, त्या समाजाची पण हेल्थ एका दृष्टीने चांगल्या प्रकारे लोकांना आरोग्य देण्याचा प्रयत्न करत आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा खेळ म्हटलं जातं, त्यावेळेस खेळामध्ये खिलाडू वृत्ती हा एक प्रकार असतो. म्हणजे प्रत्येक जण आता काही लोकांना फक्त जिंकण्याची सवय असते. काही मुलं अशी असतात, की ती कायम टॉपर असतात आणि ती जेव्हा कधी फेल होतात, तेव्हा ते नैराश्याच्या गर्तेमध्ये जातात. तर खेळ हे काय असा असा प्रकार आहे, की आपल्याला प्रत्येक वेळेस आपण जिंकू शकत नाही. कधीतरी माणूस हारतो आणि ती हार आपण जेव्हा हारतो, तेव्हा त्याच्यातून आपण काहीतरी प्रेरणा घेतो. नव्याने प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस करून आपण पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो. तर ही खिलाडू वृत्ती किंवा अपयश पचवण्याची क्षमता माणसाच्या आयुष्यात येण्यासाठी खेळ हा फार महत्त्वाचा आहे आणि आपण सर्व डॉक्टर्स फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांना नवी मुंबईच्या एकत्र आणलं आणि सर्वांमध्ये फिटनेसची भावना निर्माण केली. त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या सेवेसाठी आपण प्रयत्नशील आहात, त्याबद्दल मी डॉक्टर्स फाउंडेशनचा पण आभारी आहे. त्याचप्रमाणे जसं आपण कोरोनामध्ये एकत्रित मिळून काम केलं, पोलीस आणि डॉक्टर्स मिळून, तसंच आपण इन फ्युचर भविष्यामध्ये पण सर्वजण मिळून या समाज सेवेचं व्रत असंच कायम ठेवूया. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व जे डॉक्टर्स बंधू आहेत, त्यांना दीर्घायुष्याची, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं याकरता ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. तर नक्कीच तुमचे आभार की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं, तसंच सर्वांना प्रेरणादायी उपदेश दिला आणि असंच एकमेकांचं सहकार्य करून आपण असंच वृद्धिंगत होत जाऊ, वाढत जाऊ. तुम्ही आल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि आभार सर. नमस्कार. फोटो. प्रशांत. हॅलो. अमितने पकडलाय झेल. टार्गेट या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 31 टार्गेट आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. मॅच नंबर 3 सध्या सुरू आहे. ऐरोली सुपर किंग वर्सेस पनवेल वॉरियर्स. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा अपेक्षा होती वाईट बॉल मिळेल, परंतु ही अपेक्षा आता कुठेतरी अधुरी राहते. 27 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. रन बॉल इक्वेशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये बॉलिंग साठी तयार. पहिल्या ओव्हर मध्ये माधव रायते. देखील बॉल सोडून देण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती एक चौकार आला आणि त्यानंतर मात्र झेल बाद स्वरूपामध्ये बॅट्समन आउट झाला. त्यानंतरचे सलगचे 2 डॉट बॉल. आता हा बॉल नंबर आहे 5. 5th बॉल इन प्रोग्रेस. समोर खेळलात लॉंग ऑफ मध्ये. नो फिल्डर, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. चौकार. 8 रन आतापर्यंत झाल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचा एक बॉल
या ओव्हर मधील येणं बाकी आहे. आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर रिलीज करत असताना आपण पाहू शकताय. वाईट अँगल त्या ठिकाणी क्रिएट झाला, परंतु कोणतीही रन मिळत नाहीये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात तब्बल 8 रन्स. 24 बॉल मध्ये 23 रनची आता आवश्यकता आहे. उर्वरित 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडं फास्ट खेळा आपण प्लीज. विनंती आहे, सातत्याने आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. चला, तब्बल 10 मॅचेस आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती आहे की लवकर चालू करा प्लीज. फिल्डिंग मध्ये खर तर फील्ड प्लेसमेंट साठी जास्त वेळ लागतोय. पॉवर प्ले नंबर 2 सध्या सुरू होताना पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर 3 प्लेयर्स एक्स्ट्रा कव्हर्सला, एक प्लेअर लॉंग ऑन मध्ये, एक प्लेअर आणि मिड विकेटला एक प्लेअर बरोबर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा हुक केलाय. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. एक टप्प्याची मदत घेऊन बॉल निघालाय. चौकारासाठी 4 रन मिळतील. एक विकेट गमावलाय बॅटिंग करत असताना टीम पनवेल वॉरियर्सने. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने धावा झाल्या, ऐरोली सुपर किंग टीम्स मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दबावाखाली दिसून आली, कारण की पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्या नाहीत, ज्यामध्ये 30 बॉल मध्ये फक्त 31 धावांचं टार्गेट राहिलं. आणि एवढी सगळी परिस्थिती पहिल्या 2 मॅच मध्ये पाहिल्यानंतर देखील मी म्हणेन धाडसी निर्णय बॅटिंग करत असताना ऐरोली सुपर किंग्सचा आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार. इथे देखील ऑन साइडला. ओ पुन्हा एकदा मिसफिल्ड. मिड विकेटला बॉल हातातून सुटला फिल्डरच्या. 2 पायांच्या मधून बॉल निघालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. बॅक टू बॅक 2 बाउंड्री आल्यात. 16 रन स्कोरबोर्ड वरती. एक विकेट गमावलाय पनवेल वॉरियर्स टीमने. नेक्स्ट मॅच करंजाडे वॉरियर्स आणि कळंबोली वॉरियर्स टीम लगेच रेडी राहायचंय. ही मॅच जशी संपेल तसं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. आणखीन एक बिग शॉट. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल चालली आहे 22 वरती. 22 फॉर 1. 9 धावांची गरज आहे अजून. चला, करंजाडे टीमची फिल्डिंग आहे आय गेस. नेक्स्ट मॅच मध्ये करंजाडे टीम फिल्डिंग घेतली. अच्छा, कळंबोली टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. आणखीन एक. वन मोर. बॅक टू बॅक. परंतु आता फसलेत. डिस्टन्स कव्हर करू शकला नाही, परंतु चांगली एका झुंजार वादळाची खेळी या ठिकाणी मात्र संपली. कॅच आउट त्या ठिकाणी एक चांगला झेल टिपला. माधव. ओके. नवीन बॅटर सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय, परंतु एक झुंजार खेळी, कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली बॅट्समन सचिन मोकल यांच्याकडून. आता येणारे बॉल बाकी आहेत 20 आणि 9 रनची गरज आहे. 20 बॉल 9 रनची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. वीस बॉल मध्ये 9 रनची गरज आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका आहे. 38 सर्कल मध्ये बॉल अडवला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत एक सिंगल रन आली. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉल आतापर्यंत झाले, धावा 23. इथे देखील पहा, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. विकेट किपरला देखील
बॉल नीटचा पिक करता आलेला नाही, त्यामुळे इथे असणार आहे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 18 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता आहे, कारण धावा झाल्या 23. उर्वरित 18 बॉल आणि 8 रनची गरज. प्रवीण, स्वप्नील, स्वप्नील, डॉक्टर स्वप्नील पाटील बॉलिंग साठी तयार होतील. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. ओव्हर द विकेट, व्हेरी फर्स्ट बॉल. पायावरचा बॉल फ्लिक ऑन साइडला कॉर्नर मध्ये फिल्डर अमित बॉलच्या मागे धावतायत. जोपर्यंत बॉलला उचलून फेकला जाईल तोपर्यंत 2 आणि ही तिसरी रणनीती पूर्ण केली जाते. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 रन आले आणि 3 रनच्या मदतीने टीमची टोटल चालली 26 वरती. आता 5 पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. 17 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑन मध्ये फिल्डर डॉक्टर अमित. एकच सिंगल रणनीती मात्र येते, दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाही आणि अशा चुका ते करतील या मोमेंटला असं तरी दिसत नाहीये. एकच रन आली, टोटल झाली 27. 4 रनची गरज 16 बॉल मध्ये. सोळा बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. पुन्हा एकदा उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. विकेट किपर कडे बॉल चाललाय. चांगली विकेट किपिंग त्या ठिकाणी निभावत असताना आपल्याला प्लेयर पाहायला मिळतात. 15 बॉल मध्ये 4 पाहिजे. आने वाली 15 गेंदेवर 4 रनों की जरूरत मैच जीतने के लिए. काफी आसान मुकाबला यहाँ पर होता हुआ. एक तरफा मुकाबला ये. फिर से एक बार खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ. यहाँ पर गेंद निकली, जब तक पकड़कर थ्रो करते तब तक 1 रन यहाँ से दौड़कर पूरा किया. 28 रन आतापर्यंत झालेत. 2 विकेट बॅटिंग करत असताना गमावलेत पनवेल वॉरियर्स टीमने. शॉर्ट बॉल मागे मारण्याचा प्रयत्न आणि पल्लू स्कूप. बॉल आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने थांबणार नाहीये आणि विजयाचा चौकार या ठिकाणी पनवेल वॉरियर्स टीमचा. 4 रन आणि सामना जिंकलाय पनवेल वॉरियर्स टीमने. बरोबर 14 बॉल राखून हा सामना जिंकला. चला लगेचच करण जाडे टीम, आपण फिल्डिंग साठी मैदानामध्ये जायचंय, कारण की कळंबोली वॉरियर्स टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतलेली आहे. लगेच बाहेर या आपण आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आपण जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच